लाडकी बहीण योजना आणि मतदार नोंदणी अभियान असा संयुक्त उपक्रम या जिल्ह्याचे युवा नेतृत्व आणि आमचे भारत शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक उपाध्यक्ष माननीय अश्लेष भैया मोरे या ठिकाणी उपस्थित युवक काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, आपण सर्व तरुण मित्रमंडळ, दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे मतदार नोंदणी ही झालीच पाहिजे. आपल्या घरामधील सर्वांची मतदार नोंदणी आपण करून घ्यावी. आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये असलेल्या काही मतदारांची नावं नसतात आणि काहीच्या चुका असतात मतदान ह्याच्यामध्ये सुद्धा, आणि त्यात दुरुस्त करून घेण्याचं काम हे या ठिकाणी मतदार नोंदणी अभियानच्या वतीने करावं. पुन्हा आपल्याला अडचणी येतात की माझं मतदार नावच नाही, नावात बदल आहे, अशी जी काही प्रकार होण्याचे आहे त्याची दक्षता आपण आत्तापासून घ्यावी. आणि केवळ आपण, आपलं कुटुंब नाही तर आपल्या आजूबाजूला असणारे आपले सर्व आपल्या भागात जे काही शेजारी असतील, मित्रपरिवार, नातेवाईक असतील, त्यांनी आपण संपर्क साधायचा आहे. हा पहिला अभियानाचा भाग आहे. दुसरा अभियानाचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी ज्या सरकारनं लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केली आहे, तर त्या योजनेचा लाभ आपल्या सर्व घराघरामध्ये पोचवण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे. सर्व त्याचे लाभार्थी झाले पाहिजेत. आपल्याला कोणीही जी 21 वर्षाच्या पुढील असलेली महिला ही वंचित राहू नये याची जबाबदारी जर आपण घेतली तर खऱ्या अर्थाने एक आर्थिक मदत त्या कुटुंबाला होईल. हा दुसरा भाग आहे. पण तिसरा अतिशय महत्त्वाचा यासाठी मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करणार आहे. आमच्या भारत शिक्षण संस्थेच्या वतीनं केवळ विद्यार्थ्यांना आमच्या महाविद्यालयात प्रवेश म्हणून किंवा इतर महाविद्यालयात असतील, कुठेही असतील, तर ती विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतील, 11वी 12वी सोडलेले असतील, 10वी नापास झालेले असतील, 8वी नापास झालेले असतील, काही शिक्षण घेतलेलं नाही, अशा लोकांच्यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करत असतो. यावर्षीचा एक उपक्रम अनेक कारखान्यामध्ये विचारणा करतात. मग आम्ही असा एक प्रयोग केला की आपल्या उमरगा लोहारा तालुक्यामध्ये असे जे लोकल उद्योजक आहेत त्यांना आम्ही पत्र दिली आणि त्यांना सांगितले की तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे ते आमच्याकडे द्या. आणि अशा पद्धतीने आपल्याला 45 उद्योजकाचे रिक्वायरमेंट आलेले आहेत. 650 पोस्ट आहेत. नोकरी नाही म्हणायचं नाही, उमरग्यात बसून 10-15 हजार मिळवण्याची संधी मोठी आहे. आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा मुलींना यांच्यासाठी सुद्धा दररोज म्हणजे 2 ते 3 तास काम केलं तर महिन्याला त्यांना 4-5 हजार रुपये मिळणार आहेत. फी भरायला पैसे नाही म्हणून आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांना एक स्टुडंट एंड फंड आहे, आम्ही अध्यक्षांनी आणि उपाध्यक्षांनी आम्हाला दिलेलं आहे की ठीक आहे, गरीब विद्यार्थी असेल तर जरा काहीतरी कमी करा, 100-200 वगैरे म्हणून आम्ही तशी एंड फंडातून पैसे आम्ही देतच असतो. पण आम्ही त्यांना आत्ता सांगतोय की तुम्ही असं मागूच नका, त्याच्यापेक्षा तुम्ही महिन्याला 2,000 मिळवा. 12-2 24,000 महिन्याला मिळालं, तुमचं शिक्षण, जाणं येणं सगळं पूर्ण होतील, शिक्षण पूर्ण होतं. असा एक मोठा संकल्प आम्ही केला आहे. आणि म्हणून 15 तारखेला सोमवारी एक मोठा रोजगार मेळावा आहे. संपूर्ण जिल्ह्यातील त्या उमेदवार तिथे येणार आहेत. आपण सकाळी सर्व आपले जेवढे युवक आहेत त्यांनी सुद्धा नोंदणी करा, बघा तर ट्राय करा. हा पहिला प्रयत्न आमचा आहे. दुसरा आम्ही मोठ्या कंपन्या पण आणतोय, हा आमचा पहिला प्रयत्न आहे. दुसऱ्या याच्या टप्प्यामध्ये आम्ही ज्या बाहेरच्या कंपन्या आहेत, बाहेरच्या कंपन्यांना आम्ही अप्रोच केलेलं आहे. त्यांना पत्र गेलीत, त्यांनी सांगितलं की आमची 3 महिने प्रोसेस असते अप्रूव्हल करणे, कारण वरून कंपनीच्या याच्याकडून आणावं लागते. त्यामुळे दुसऱ्या 3 महिन्यामध्ये बाहेरच्या